नमस्कार. घर प्रमुख न्यूज. मिरजेत शिवसेनेचे नगरसेवक सागरदादा वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कृष्णा नदीत रंगल्या थरारक होड्यांची स्पर्धा. इचलकरंजीच्या वरदविनायक बोट क्लबने पटकावला विजेतेपद, तर सांगलीवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबला उपविजेतेपद. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे शिवसेनेचे पहिले नगरसेवक सागरदादा वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मिरजेच्या ऐतिहासिक कृष्णा घाटावर सलग 5व्या वर्षी भव्य होड्यांच्या स्पर्धांचे दिमाखदार आयोजन करण्यात आले. शिवसेना सांगली जिल्हा, मोहन वनखंडे सर, युवा प्रतिष्ठान, सागरदादा वनखंडे युवा मंच आणि रॉयल कृष्णा बोट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या स्पर्धेची सुरुवात कृष्णामाईच्या आरतीने भक्तिमय वातावरणात झाली. यंदाच्या स्पर्धेत एकूण 10 बोट क्लबनी सहभाग घेतला. नदीच्या पात्रात रंगलेल्या या थरारक आणि चुरशीच्या लढतीने उपस्थितींच्या अंगावर अक्षरशः शहारे आणले. अंतिम फेरीत इचलकरंजीच्या वरदविनायक बोट क्लबने विजेतेपद पटकावत मानाचा किताब आपल्या नावावर केला, तर सांगलीवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबने उपविजेतेपद मिळवले. युवा शक्ती बोट क्लब कवटेसर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. या रोमांचक स्पर्धा पाहण्यासाठी कृष्णा घाट, नदी काठ तसेच अर्जुनवाड पुलावर हजारो नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. प्रत्येक शर्यतीसोबत वाढणारी उत्कंठा, स्पर्धांचा जोश आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त जल्लोष यामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने दुमदुमून गेला. दरवर्षीप्रमाणे यंदाही सागरदादा वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ह्या होड्यांच्या स्पर्धांनी क्रीडा, परंपरा आणि उत्साहाचा सुंदर संगम घडवून आणत नागरिकांची मने जिंकली. घर प्रमुख न्यूज. मिरज नगरीमध्ये कृष्णामाईच्या तेरी कृष्णा काठावरती मिरजेचे सुपुत्र, सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे शिवसेनेचे पहिले नगरसेवक सागरदादा वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अशा बोट रेसिंगच्या स्पर्धा इथं आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेमध्ये 10 बोटींनी सहभाग घेतला होता आणि हे 5वं वर्ष मिरजकर नागरिकांनी असा प्रचंड गर्दी केली होती, उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला होता. या बोट क्लबमध्ये ज्या ज्या स्पर्धकांनी भाग घेतला त्यांचं खरं मनापासून मी इथं अभिनंदन करतोय. आणि या बोट स्पर्धेचं नियोजन करण्यासाठी सांगलवाडीचे आमचे मार्गदर्शक प्रतापदादा जामदार आणि त्यांची सगळी टीम यांचं खरं विशेषतः मी यांना त्यांचं अभिनंदन करेन की त्यांच्या सहकार्यामुळे ह्या एवढ्या व्यवस्थितपणे पार पडतायत. कृष्णा घाटवरील या सर्व इथले जे मंडळ आहेत, माझे कार्यकर्ते मित्र आहेत, त्यांनी सुद्धा खूप मोठं सहकार्य केलं. त्यामुळे ह्या अथांग अशा वाहणाऱ्या या कृष्णामाईच्या काठी निर्विघ्नपणे गेली 5 वर्ष या स्पर्धा आपण करतोय आणि त्याला उदंड असा प्रतिसाद मिरजकर आणि शिरोळकर नागरिक देत आहेत. त्यांचं मनापासून मी अभिनंदन करेल. अशाच या स्पर्धा इथं दरवर्षी सागरदादाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आयोजित करू आणि नक्की आम्ही भविष्यामध्ये या नदीकाठी असणारा हा मोठा सुंदर असणारा निसर्गरम्य हा जो घाट पाहतोय, या घाटावरती आणि इथं असणारा मार्कंडेश्वर मंदिरामध्ये नक्कीच कृष्णामाई महोत्सव लवकरच चालू करण्याचा आम्ही इथं निश्चय करतोय की किमान 3 दिवस एक इथं धार्मिक वातावरण या कृष्णामाईच्या नदीच्या काठी सर्व इथल्या भाविकांना एक भक्ती रस आपल्याला घेता येईल अशा पद्धतीचं नियोजन करतोय. पुन्हा एकदा सर्व माझे पत्रकार बांधव, माझे सगळे असणारे कार्यकर्ते टीम, सागरच्या बरोबर काम करणारी या सर्व टीमचं मनापासून मी अभिनंदन करेन. या स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये ज्यांनी सहकार्य केलं सर्वांचं अभिनंदन करून मी थांबेल. धन्यवाद.